मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशिम दौऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण केलं। भव्य अशा पुतळ्यावर फुलांचा वर्षाव करत एकनाथ शिंदे नतमस्तक झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाशिमच्या कारंजाचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली। राजेंद्र पाटणी समृद्धी महामार्ग निर्माण वेळी जमीन अधिग्रहण कार्यात नेहमीच आपल्या सोबत होते। ते विकास कामासाठी सतत आग्रही असत अशी आठवणही यावेळी शिंदेंनी सांगितली। वर्ध्यातील सेवाग्रामच्या देखभालीसाठीची व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केल्याचा आरोप माजी मंत्री सुनील केदार यांनी केला आहे। आपलं सरकार आल्यावर या जिल्हाधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। गांधी चौकात संयुक्त किसान मोर्चाचं शेतकरी धरण आंदोलन सुरू आहे, त्यावेळेस ते बोलत होते। अजिंक्यतारा किल्ल्यावर मंगळाई परिसरातील वृक्षांच्या संगोपनाचा उपक्रम लोकसहभागातून चालवला जातो। अभिनेते सयाजी शिंदे यांनी या उपक्रमाला भेट दिली। वृक्षतोड करणाऱ्या उपद्रवी लोकांना झोडपून काढा, कारवाई झाल्यास आपण त्यांच्या बाजूने उभे राहू असा उद्वेग यावेळेस त्यांनी व्यक्त केला। अकोला महापालिकेच्या आवारामध्ये मच्छर अगरबत्ती वाटून काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं। महापालिका क्षेत्रातील मोरणा नदीमध्ये वाढलेल्या जलकुंभामुळे शहरामध्ये मच्छरांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे, त्यामुळे डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होती आहे। या गंभीर बाबीकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उद्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे। उद्या दुपारी 2:30 वाजता मुंबईत महिला आर्थिक विकास महामंडळ हॉलमध्ये ही बैठक होतीये। 2 दिवस होणाऱ्या या बैठकीत मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्षांना बोलावण्यात आलेलं आहे। महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसनं 10 जागांवर दावा केल्याची माहिती मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली। विदर्भात महायुतीच्या 10 पैकी 10 जागा निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। सांगितलं होतं की भाजप प्रवेशावर खासदार नवनीत राणांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। योग्य वेळेस आम्ही भाजप प्रवेशाची माहिती देऊ असं राणांनी म्हटलंय। आज नागपुरातील नमो संमेलनामध्ये नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती, मात्र भाजप प्रवेश आणि कमळ चिन्हावर लढण्याच्या प्रश्नावर राणांनी चुप्पी साधली आहे। तर नवनीत राणा यांचा कोणताही पक्षप्रवेश नाही असं बावनकुळेंनीही स्पष्ट केलं। बच्चू कडूंनी महायुतीसह भाजपला इशारा दिलेला आहे। विधानसभेमध्ये आम्हाला किती जागा देणार हे सांगा, नाही तर आम्ही स्वतंत्र आहोत असा इशाराच बच्चू कडूंनी दिला आहे। भाजपला जशी लोकसभा महत्वाची तशी आम्हाला विधानसभा महत्वाची आहे, मात्र लहान पक्षांसोबत अजून चर्चा झाली नाही याची आठवणही कडूंनी करून दिली आहे। 6 मार्चला वंचित आणि महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। बैठकीत प्रकाश आंबेडकरही सामील होतील अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिली। मोदींना बळ मिळेल असं कोणतंही काम प्रकाश आंबेडकर करणार नाहीत असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे। समाजवादी पक्षाची संविधान बचाव संघर्ष यात्रा अकोल्यामध्ये पोहोचली। यावेळेस बोलताना मुस्लिम समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला तर त्यांना गोळ्या घातल्या जातील असा आरोप समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी सरकारवर केला आहे। तर मुस्लिम आरक्षण घटनात्मक मार्गानेच घेणार असल्याचंही यावेळेस त्यांनी सांगितलं। सकल हिंदू समाजातर्फे रत्नागिरीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। शिवतीर्थ मारुती मंदिर ते जयस्तंभ असा हा मोर्चा निघाला। यामध्ये मोठ्या संख्येने हिंदू सहभागी झाले होते। हिंदूंच्या जमिनी बळकावणाऱ्या विभागीय वक्फ बोर्डाला रत्नागिरीमध्ये मान्यता का दिली जाते याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। संभाजीनगरमध्ये भाजप लोकसभा प्रचाराचा रणशिंग फुंकणार आहे। उद्या अमित शहा यांची सांस्कृतिक मैदानावर जाहीर सभा होतीये, त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे। अमित शहांची सभा होत असल्यामुळे संभाजीनगरची जागा भाजप लढवणार का याची जोरदार चर्चा आहे। मावळ दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे। रायगड जिल्ह्यातील उरण इथल्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला। खासदार भावना गवळींनी यवतमाळ वाशिम लोकसभा मैच लढणार असा दावा केलाय। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 100% आगेकूच करणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त करत लोकसभा लढण्यावर यावेळेस आपण ठाम आहोत असं म्हटलंय। यावेळी त्यांनी माझी झाशी मला मिळाली आहे असंही विधान केलंय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक झाले। उद्यापासून राज्यभरात नवीन मोहीम सुरू करण्याचं आवाहन मराठा बांधवांना केलेलं आहे। मत मागायला दारात येऊ नका असे बोर्ड घरावर लावा असं आवाहन देखील त्यांनी केलं। ते सोलापुरातल्या वैरागमधल्या सभेत बोलत होते। तुळशीचे आहार